सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. मी करत आहे भाकरी. मामाला डबा द्यायचा, गणेश घेऊन जाणार आहे. गरम गरम मस्त अशाच भाकरी, त्याच्यावरती ठेचा, लोणच्याची फोड, पेरू चिरून घेतला आणि वांग्याची भाजी डब्यात दिलेली आहे. त्यांच्या चालू आहेत सुंदर अशा गावाकडच्या मस्त गवळणी घालायच्या आणि तरवडीची फुलं आणली ते घालतायत. छान त्यांचं डेकोरेशन करायचं चालू आहे. नंतर मी रांगोळी वगैरे करून घेत. तर आम्ही थोड्याशा म्हणलं करंज्या बनवूया. त्याच्यासाठी मी काय केले, रवा भिजवून ठेवलेला आहे. तर आणि दुसरा सारणासाठी रवा मी भाजायला घेतलेला आहे. तर रवा म्हणजे जे आपण हे करतो, पुऱ्या करतो, त्याच्यासाठी मी तो भिजवला आहे. रव्याच्या मी करणार आहे करंज्या. आणि सारणाला इकडे थोडंसं खोबरं लालसर भाजून घेतलंय आणि रवा थोडा जास्त झाला म्हणून बाजूला केला. आता हातानेच चुरलं की छान होतं. कढईमध्ये गरम काय केलं होतं, हे केलं होतं. आणि रवा इकडे असा पिशवीमध्ये ना तेलाच्या घालून ठेवला, म्हणजे नरम राहतून बाहेरच ठेवला होता. इतका सुंदर असा हा रवा भिजलाय. तर हे रव्याचं पीठ भिजून ठेवलंय. जे सारणात रवा घालायचा आहे तो छान तूप टाकून भाजून घेतलेला आहे. आणि हे करायचं आता छान. आत्या मला लाटून देतील आणि बनवायच्या मस्त अशा हे करंज्या. तर हे बघा. आणि करंज्या मी कशा करते तेही तुम्हाला दाखवते. तिकडे मी आता बनवून ठेवल्यात. सारणाचं ताटामध्ये आहे. आत्याने सुंदर अशी पुरी लाटली आणि एक असा तांब्या घ्यायचा काठाचा, त्याला छान असा रुमाल बांधायचा आणि त्याच्यावरती ही पुरी ठेवायची. पुरी ठेवली, त्याच्यात पुरीला बाजूने काय करते मी, थोडंसं पाणी लावून घेते. कारण हा रवा आहे, लगेच असं हे झाल्यासारखं होतं, चिटकत नाही. म्हणून मी थोडं पाणी लावून घेतलं. मध्ये आपल्याला जे काही सारण घालायचंय तेवढं घालायचं. पण कसं होतं, बरोबर एक आणि थोडंसं चमचा घातलं की पूर्ण करंजी भरून सारण होतं. आणि अशी पलटी मारायची पुरीनी. मला आता एका हाताने काय करायचं, म्हणजे एका हाताने कॅमेरा धरलेला आहे, एका हाताने ते मला दाबून तुम्हाला दाखवता येणार नाही कसं काढलं. आणि पूर्ण हे काढ जे बाहेर जे पीठ आलंय पुरीचं, ते सगळं असं दाबून काढून घ्यायचं. एकसारख्या सेम टू सेम सगळ्या करंज्या होतात. चमच्याने फिरवायची गरज नाही, काय नाही. हे बघा. आणि फुटत पण नाहीत. तर छान आता मी तुम्हाला तळून दाखवते झालेल्या करंज्या. तर करायची पद्धत खूप सोपी आहे. मी तुम्हाला पुढच्या वेळी अजून एकदा नक्की करून दाखवेन. मी करणार आहे नंतर तिळाच्या करंज्या. ह्या रव्याच्या सारणाच्या बनवल्या आहेत. एकही करंजी फुटत नाही आणि पटपट पटपट होतात. तर ही आयडिया आम्हाला कोणी दाखवली आहे. आमच्या बिल्डिंगमध्ये एक ताई राहत होते तेळेगावला असताना, त्यांनीही आम्हाला आयडिया सांगितली होती. तेव्हापासून मी चमच्याचा वापर न करताच करंजी बनवते. तर तुम्ही कशा करंज्या बनवतात ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आत्या सांगतात की ते ना हातावर पहिल्या बनवायच्या, ती वेगळी डिझाईन असते. आई पण माझी काय करते, शेवटला तशा थोड्याशा करंज्या करते. तिला ती डिझाईन का आवडती काय माहिती एवढी. आणि मग काय, पूजेची तयारी आता करायची आहे. छान अशी सगळी वाहनांची पूजा. आमचं वाहन तर केव्हापासून स्वस्त काय झालं, मी गडबडीत करंजीच्या थोडं लवकर आले, अंधार पडला होता. मला खरं ते व्हिडिओ घ्यायची होती. हे आमचे जे हे येतात ना, ट्रॅक्टर ड्रायव्हर दादा आहेत ना, त्यांना एवढं वेळ आहे ह्या ट्रॅक्टरचं की विचारायची सोय नाही. जेवढं ह्यांना नाहीये मालकाला, तेवढं त्या ड्रायव्हर दादांना आहे. सकाळी 7 वाजता आलेले आहेत, कारण लवकर यायचं म्हणून. सुंदर असं त्यांनी ट्रॅक्टर धुवून स्वच्छ सजवलेला आहे. तर त्यांना ना ट्रॅक्टरची आठवण जरी आली ना तरी ते बघायला येतात काम नसल्यावर. आणि मी छान अशा सगळ्या पंत्या